साधारण एक 35% जर वाढलेली करवंद असतील शिकलेली असतील तर 35 ते 40% त्याच्यामध्ये लोह मिळतं. त्यामुळं ज्या म्हणजे न्यूट्रिसिटी का म्हणजे न्यूट्रिएंटच्या ज्या गोळ्या देतात किंवा ज्यांना ॲनिमिया झालेला आहे विशेषतः महिला वर्गामध्ये रक्ताची कमी असते, हिमोग्लोबिन कमी असतं, त्यांच्यासाठी हे फळ फार अतिशय महत्त्वाचं आहे. लोहाचं प्रमाण सरळपणे वाढतं. कोणत्याही फळांमध्ये एवढं लोहाचं प्रमाण नाही आहे तेवढं या फळामध्ये आहे. आणि ह्या फळाबद्दल माहिती सांगायची म्हणली तर एकदम काटक, काय म्हणत एकदम निर्भीड आणि लो मेंटेनन्स, त्याला काहीच लागत नाही अशा प्रकारचं हे पीक आहे. आता ह्याची शेती जी आहे अशी सलग कुठं लागवड होत नाही. आपल्याकडे ह्याची करवंदाची जाळ डोंगरावरती उतारावरती माळ असं सापडतं. आणि काटेरी वनस्पती आहे त्यामुळे दुष्काळ ताण सहन करू शकते. आणि जसं मी सांगितलं माती काहीच नाही आहे त्यामुळे अशा जमिनीत पण हे करवंदाचं पीक अतिशय योग्य आहे. आणि ह्याचा सगळ्यात मूलभूत फायदा म्हणजे आता सगळे आंब्याचे शेतकरी आहेत, आंबा बाग लावताय, तिथं फेन्सिंग किंवा कुंपण घालणं हे महत्वाचं असतं. पण ज्या शेतकऱ्यांना तार कुंपण घालणं शक्य नाहीये तर अशा शेतकऱ्यांनी करवंदाची झाडं 3 बाय 3 मीटरवरती बांधणी जर लावली कंपाऊंड म्हणून त्याचा एक योग्य वापर होतो. काटेरी वनस्पती असल्यामुळे आतमध्ये रानडुकरं साळिंजर आतमध्ये येण्याचं प्रमाण नाहीये. झुडूपवर्गीय वनस्पती आहे आणि लो मेंटेनन्स म्हणजे एक ड्रिपची लाईन टाकली तरी ते जग धरून जात आहे. दरवर्षी साधारण मे महिन्याच्या शेवटी तुम्हाला फळं मिळतात. त्याच्यामध्ये लागवड करताना फक्त कोकण गोल्ड ही जी कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली जात आहे त्याच्यामध्ये साधारण फळाचं वजन 4 ते 5 ग्रामपर्यंत येतं. आता करवंदामध्ये काय होतं, बरेच शेतकरी बियापासून लावतात किंवा नर्सरीतनं आणतात, पण गुटी कलम केलेली आहे किंवा पाचर कलम भरलेली रोपं आपण शासकीय नर्सरीतून आणायची आहेत किंवा कृषी विद्यापीठातून घेऊन यायची आहेत आणि त्याची लागवड आपण करू शकतो. 2-4 वर्षांनी म्हणजे छाटणी वगैरे त्याची पण जास्त काय गरज नाही आहे सुरुवातीच्या काळामध्ये. 3-4 वर्षांनी झाड मोठं झालं, झुडूप मोठं झालं तर एकमेकांना फांद्या आतमध्ये शिरतात. अशा वेळी मात्र तुम्ही छाटणी करून परत त्याला छोटा आकार देऊन परत त्याची वाढ घेऊ शकता. आणि पाण्याची पण गरज फार ह्याच्यामध्ये कमी आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की शासनमान्य नर्सरीतून रोपं आणायची आहेत आणि जी जात आहे त्या सर्टिफाईड म्हणजे विकसित केलेल्या जाती आहेत, शिफारस केलेल्या ज्या जाती आहेत, कोकण बोल्ड नाव लक्षात ठेवा, त्याचीच रोपं आणायची आहेत आपल्याला आणि तुम्ही आपण बांधणे किंवा तुमच्या बागेच्या कडेने लावू शकता. किती वर्षांनी चालू होतं सर? फळाचं एक 2-3 वर्षापर्यंत चालू होतं. 2-3 वर्षात येतं. 3 वर्षापर्यंत तुम्हाला व्यवस्थित फळ मिळेल. कलमचं सध्या तर आता ह्याच्यामध्ये फक्त फळं कशी आपण तुम्ही आहे तशी खाऊ शकता. म्हणजे काय म्हणतात एक टेबल फ्रूट म्हणतो आम्ही त्याला, पण ह्याचं प्रोसेसिंग म्हणजे प्रक्रिया मूल्य आहे ते अतिशय जास्त आहे. त्याच्यापासून कच्च्या करवंदापासून लोणचं बनतं, चटण्या बनतात वेगवेगळ्या प्रकारच्या आणि जाम पण बनतं. सगळ्यात महत्त्वाचं पान खाल्लं असेल तुम्ही, मसाला पान, त्याच्यामध्ये लाल रंगाचं काय लागलं असेल करवंद असतं सर, ते करवंदाचीच बनलेली असते. पण बहुसंख्य लोकांना म्हणजे 90% लोकांना ते माहित नसतं. चिकट वाटतं कारण त्याला कॅन्डी सारखं प्रक्रिया करून साखरेच्या पाकात कच्चं असतानाच बुडवलं जातं. कधी बी दिसतं कधी दिसत नाही त्याच्यामध्ये. आणि तुम्ही बघता त्याचं म्हणजे आता किती पान खाल्लं जातं म्हणजे प्रत्येक समारंभामध्ये किंवा काही शौकीन लोक असतात तर तिथे एक फळ म्हणलं तरी किती डिमांड वाढू शकते. आणि मॉलमध्ये पण एक 100 ग्रामचं पाकिट छोटंसं प्लास्टिक मधलं 100 रुपयाला विकतात करवंदाचं. आणि तुम्ही म्हणजे आता ह्या दिवसात जर बघितलं तर गाड्यावरती मिळतात, बाजारात गेला तर तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे 50 रुपये पाव किलो म्हणजे 200 रुपयाच्या खाली तरी किंमत नाही आहे ह्या फळाला. मग फक्त त्याच्यामध्ये काढणीचं काम क्लिष्ट आहे काटे असल्यामुळे तेवढे तुम्हाला संयम त्याच्यामध्ये पाहिजे. चालतं आपण पुढच्या फळाकडे जाऊ. थोडं खत आणि औषधाविषयी सांगा. खत ह्याच्यामध्ये मुख्यतः रोग कीड जास्त काही नाही आहेत. एक साधारण नत्र स्फुरत पालास ठराविक प्रमाणामध्ये दिलं तर त्याचं शेणखतावरती जास्त भर द्यायचा. रोग वगैरे काही नाही, रोग कीड नाही काहीच नाही. सुरुवातीला सांगितलं तर अतिशय काटक वनस्पती आहे आणि गुटी कलम करायचं आणि आपल्या